नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी अश्विनी भास्कर खाडे पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी माजी जिल्हा युती अध्यक्ष. आज व्हिडिओ करायचं कारण असं की 2 दिवसापूर्वी कातवडी गावामध्ये गेले होते. तिथे रिंग रोडचं काम चालू आहे. रिंग रोडचं काम अतिशय झपाट्याने चालू आहे. त्याबद्दल मी सरकारचे आभार मानते. परंतु ते काम करत असताना तेथील जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे, एक मिनिट मी सांगते. कंपनीचं नाव सांगते मी. त्या मेन नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड, नवयुग हाऊसिंग, प्लॉट नंबर 37, रोड नंबर 2, बंजारा हिल्स, हैदराबाद. तर त्या व्यक्तीचं हे टेंडर आहे. जवळजवळ तिथे काम करणारे जे लेबर आहेत ते साधारण माझ्या अंदाजे तिथे मी पाहता 300 ते कमीत कमी 500-550च्या जवळपास ते लेबर आहेत आणि ते परप्रांतीय आहेत, बाहेरून आलेले लेबर आहेत आणि त्यांच्यासाठी राहण्यासाठी एक शेड ओपन केलेले आहेत. शेड म्हणजे अगदी छोटे नाहीयेत, म्हणजे जवळजवळ बरेच रूम आहेत तिथे. आणि त्यांचं जे सांडपाणी आहे, म्हणजे त्यांचं जे आंघोळीचं पाणी असेल, टॉयलेट बाथरूमचं पाणी, ते सगळं पाणी आपल्या मुठा नदीमध्ये सोडलं गेलेलं आहे. तिथे कुठलाही शोषखड्डा केलेला नाहीये किंवा त्याच्यासाठी दुसरी कुठली पर्यायी व्यवस्था केलेली नाहीये. ते सगळं पाणी मुठा नदीमध्ये जातं आणि आज आपण जवळजवळ 40 लाख लोक पुणे जिल्ह्यातील मुठा नदीचं पाणी पितो. हे दुर्दैव आहे की ज्या वेळेस कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं जातं त्यावेळेस त्यांनी जे आणलेले लेबर आहेत त्यांची राहण्याची सोय केली जाते. त्यावेळेस कशा पद्धतीने ती सोय केली जाते ते पाहिलं पाहिजे. आणि मी तुम्हाला ते सगळे व्हिडिओ आता दाखवणार आहे. सगळे व्हिडिओ तुम्ही पहा. अतिशय घाणेरडा गलिच्छ प्रकारे त्या भागात गेल्यानंतर इतका घाणेरडा प्रचंड वास येतोय, कारण ते मेला पाणी टोटल ओपन आहे आणि त्यामुळे अतिशय घाण वास येतोय. आता हे सगळे व्हिडिओ तुम्ही पहा, तुमचं सुद्धा लक्ष विचलित होईल. आपण आता व्हिडिओ पाहिलेत. वाईट या गोष्टीचं वाटतं की एवढे मोठे कॅम्प तिथे लागलेले आहेत, ते सगळे कामगार आहेत, त्यांचंही आरोग्य खरं तर धोक्यात आहे. दुसरी गोष्ट, पुणे शहरातील 40 लाखाहून जास्त लोक आपण पाणी पितो. आपलाही प्रश्न आहे, आपलाही जीव धोक्यात आहे. इतकं सांड, म्हणजे ते जे सांडपाणी मुठा नदीमध्ये येतं आणि ते पाणी संबंध पुणे शहराला दिलं जातं, ते पाणी इतकं घाण आहे. आणि याच्यामध्ये त्या कामगारांचा आरोग्याचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा प्रश्न आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा लोकप्रतिनिधींनी पण विचार केला पाहिजे. आता मी तसा त्या लोकप्रतिनिधींना मेल केलाय, आजच केलेलं आहे सगळं. त्यानंतर जर हे थांबलं नाही, 7 दिवसामध्ये मी कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा नोटीस देतेय आणि हे जर थांबलं नाही तर आपल्याला आंदोलन करावं लागेल. आपल्या हक्कासाठी आपल्या स्वतःलाच भांडावं लागेल. जय जिजाऊ जय शिवराय.